दरम्यान या घडीची मोठी अपडेट आहे ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्यासाठी जरांगे पाटलांनी आता जोरदार तयारी केली। त्यासाठी मोठ्या ट्रक्सही तयार करण्यात आलेले आहेत। यातला पहिला ट्रक आंतरवाली सराटीत दाखल झाला आहे। स्वतः जरांगेंनी ट्रकमध्ये बसून या ट्रकची पाहणी केलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। आंतरवाली सराटीत 20 जानेवारीची तयारी सुरू झालेली आहे। एकीकडे सरकार उपसमितीच्या बैठकीच्या माध्यमातून जरांगेंशी संवाद साधू पाहतंय, जरांगेंना समजावू पाहतंय। मात्र जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। सरसकट ऐवजी आता त्यांनी सगळे सोयरे या शब्दावर जोर दिलेला आहे। सगळे सोयरे हा शब्द निर्णयामध्ये समाविष्ट करावा आणि आम्ही आंदोलन मागे घेऊ अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी मांडली आहे। मात्र सरकार त्यांच्या या भूमिकेवर आता काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान आंतरवाली सराटीतून कशा पद्धतीने आंदोलक मुंबईकडे रवाना होणार आहेत त्याची झलक हा ट्रक या ट्रकच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की जरांगे पाटील कशा पद्धतीने मुंबईकडे कूच करणार आहेत। मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊन येणार म्हणून गावागावात जोरदार तयारी सुरू आहे। आणि विशेष म्हणजे त्यासाठी असे मोठमोठे ट्रक तयार करण्यात आले, ज्या ट्रकमध्ये जवळपास 200-400 लोक बसू शकतात, आराम करू शकतात आणि त्यासोबतच सगळं गावातलं साहित्य या ट्रकमध्ये राहू शकतं आणि मुंबईला जाईपर्यंत आणि मुंबईत सुद्धा कुठलीही अडचण येणार नाही। खाण्यापिण्यापासून ते राहण्यापर्यंत सगळी तजवीज गावागावामध्ये केली जाते। पहिला ट्रक अंतरवालीमध्ये दाखल झालेला आहे। हा 16 टायरचा ट्रक आहे, इतका भला मोठा ट्रक आणि त्याचा शुभारंभ स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। पाटील, हा ट्रक नेमका कुठून आलेला आहे, कुठल्या गावचा आहे आणि इथं तुम्ही शुभारंभ केलात? गेवराईतून आहे। महेश भाऊ ही तयारी करतायत। आता मुंबईसाठीची जिंगी तयारी मराठ्यांच्या गावागावातून आहे। ते नारळ फोडण्यासाठी म्हणजे त्यांनी ती इकडे आणला होता। अशी काय म्हणूयात त्याला निवेदनबद्ध की कोणीच मराठ्यांना नाही आवडू शकत ही एक चुणूक आहे। आणि तयारीच्या बाबतीत तर मराठ्यांचा कोणी हात धरायचा नाही आणि लढाईच्या बाबत कसं लढाई जिंकून यायची याच्या बाबत मराठ्यांचा कोणी हात धरू शकत नाही। ही याचं उदाहरण, जिवंत उदाहरण आहे। महेश भाऊचं खरंच मनापासून धन्यवाद मानावं लागेल की समाजासाठी त्यांच्या वडिलांनी पण पूर्ण हयातभर समाजाचं काम केलं आणि आता मुलगाही त्याच विचारावर पावलावर पाऊल ठेवून चालतोय।